पुंजोति शुद्धो कृष्णानं समर्पयामि शुद्धो कृष्णानं समर्पयामि। या सुपारीला दोघांनी पाणी घालायचं। या सुपारीला शुद्धो कृष्णानं समर्पयामि। पुढे पाऊल टाकाल अत्तेन उत्पन्न होतो आराशत त्रिपदी रायस्पोषाय। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्हीसुद्धा सर्वजण मजेत आहोत. सो आज आहे 7 डिसेंबर आणि आज आहे लग्न आणि साधारण सकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत. आणि मी ना इथे छानशी तयार झालेले होते. बुगडी घातलेली होती, त्याच्या खाली झुमके घातले होते, जो कोल्हापुरी साज घेतला होता, तुळशीबाग येतो तो घातला होता. लिटरली 16 टाईपचा शृंगार करून मी छानशी रेडी झाले होते आणि खूप दिवसानंतर ॲक्च्युली रेडी झाले होते. मी खरं सांगते, रेडी होतो आपण पण मेहंदी, हिरव्या बांगड्या, सगळ्या प्रकारचे जे अलंकार असतात ते घालून खूप दिवसानंतर रेडी झाले होते. लिटरली 3-4 वर्षानंतर. मागच्या 3 वर्षापूर्वी जेव्हा भावाचं लग्न होतं त्यावेळेस रेडी झाले, त्याच्यानंतर आत्ता रेडी झाले होते मी. सो आम्ही पोहोचलो होतो फायनली लग्न मंडपात. इथे आल्यानंतर सगळ्यांची भेट झाली. लिटरली काही जणांना तर 10-12 वर्षानंतर मी भेटते आहे, जे चुलत आत्या वगैरे होते त्यांना. आणि मस्तपैकी इथे नवरा नवरीची एंट्री झालेली होती आणि बस आता थोड्याच वेळात अक्षता चालू होतील. सो लग्न झालं, सप्तपदी झाल्या आणि आत्ता वेळ होती पाठवणीची, विदाईची. सो इथे तेच चाललं होतं. नवरी मुलीची पाठवणी चालू होती आणि सगळे खूप उदास होते, कारण आमच्या घरातली ही शेवटची
पिढीची मुलगी होती, शेवटचं लग्न म्हणू शकतो चालली पाठवणी होती. So त्यामुळे सगळ्यात जास्त खूप भावूक झाले होते आणि उशीर खूप झाला होता. ॲक्च्युली संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते, त्यामुळे थोडीशी गडबड चालू होती. सो लग्न झाल्यानंतर आमच्या इकडे मुलीला जावायला घरी आणलं जातं, देवाच्या पाया पडलं जातं आणि त्याच्यानंतर जावई जो आहे ना, एखादा देव उचलतो देवघरामध्ये, श्रीकृष्ण किंवा गणपती असं एक आहे. तर त्यामुळे घरी आणलं होतं दोघांनाही आणि घरी आल्यानंतर ते निघाले होते. सो काहीतरी वाईट घडतंच, काहीतरी चांगलं घडायच्या वेळेस. तर इथे काय झालं होतं ना, स्वप्नीलला हाताला लागलं होतं, त्यामुळं आम्ही त्यांना